कोणातरी पोऱ्यानं कोणातरी सुनीनं तुम्ही घरी आले की यार कमावून ठेवलं असं कोण उपकार मानले काय उलट बिना पैशाचा नोकर पगार नाही द्यावा लागत त्याने जाय पगार किती बिन पगारी गाडी आणि पुरा सादर विचार केला याच्यामध्ये पाच लाड्या आहे 32 कोटी छिद्र किती छिद्र आहे 32 कोटी छिद्र आहेत तुमच्या अंगात जेवढे भोकात तुमच्या शरीरात विठाला नाही याचा भरोसा नाही कधी जाईल हे काही सांगता येत नाही म्हणून तुकाराम महाराज स्मरण भावे चरण ठेवा माझा सुखवा व्यथा माझ्या जन्मभरात तुझी दुःख आहे त्या जगातून मुक्त होण्याकरता असं काहीतरी करा की जेणेकरून आपला त्रास ते दुःख भोगायला येणार नाही त्याच्यासाठी राहते आणि या बाकीच्या योजनेमध्ये 83,900 विचार केला तर त्या योजनेमध्ये हा विषय नाही भजन करू दे बापाचं पुरस्कार करू दे हे फक्त मानव देहात घडते वाणी करता येते भागवत कथा ऐकता येते दान करता येते कीर्तन गाता येते कधी हा निर्णय मिळाला आणि तुम्हाला एखाद्या खालच्या मार्गामध्ये मिळाला नाही ताकद आहे का म्हणण्यामध्ये समजा अरे खाल्लं पुत्र आपलं कीर्तन झालं पुत्र आलं तुम्ही त्या गावले हारगी घालसारखा बघा बस कॅम्पमध्ये अरे हे काही सर्व उत्तम देव मनसी देवशी आपल्याला प्राप्त झालेला आहे या तुम्ही जर मनावर घेतलं देव मनसी तुम्ही देव होऊ शकता आणि कबीर ठिकाणी म्हणतात पशुका तो पराया होय कुचडा होय नर राजा होय तशी करणी करावं लागेल त्यावेळेस नारायण झाले की
कोणाची दुसरे लोक कोणाच्या मागे पडतील त्याने करणी करावं लागते मनुष्य श्रेष्ठ नाही बरोबर आहे नाकार आहे कोणी माताला महत्व देते त्याचं कर्तव्य काय त्याचा आचार काय ते आचरण श्रेष्ठ आहे माणूस श्रेष्ठ नाही माणूस हा असण्यापेक्षा दिसण्यापेक्षा माणूस हा दिसण्यापेक्षा असणं गरजेचं आहे असणं नाही माणसाला दिसत असेल पण सारखी वागून असणे त्याची त्या माणसाच्या किंमत दिसण्यापेक्षा असणं गरजेचं आहे विठाला देव होणं काय सोपं आहे काय एक वेळ संघ नामदेव राजा आणि पांडुरंगाचा संवाद झाला नामदेव राया पांडुरंग परमात्मा देवा काही मजा आहे लोक मोठा घेतात भरून आणतात आजे पंचपक्वान्नाचे आणि आम्हाला आजी आजी मजा आहे म्हणाले काय मजा तू पुरला मग काय केलं देव म्हणे असं कर होतो तू आणि तू म्हणे मी मग नामदेव झाले देव आणि देव झाले देव म्हणे भक्ताची मजा आहे भक्त म्हणे देवाची मजा मग भगवंताला सांगितलं म्हणे नामदेव काय झालं खरं पण म्हणे त्या युक्तीवर उभं राहिला अंजन पूर्ण म्हणे ताट जर आणलं तर मस्त हात घालते फक्त पाहा लागते देव पाहिजे आणि म्हणे आरती नाही आमच्या रामाबा सारखे आरती करायला नाकाच्या शेड्यातून आरती देतात आरतीचा दिवा नाकाच्या शेड्यातून देतात बरोबर झाला हा देव झाला आणि देवाचं दर्शन घ्यायला पंढरपूर गेले पंढरपुराच्या बाहेर 5 किलोमीटर पाणी देव कोणती मुली कोणी दुसऱ्या देव भक्ताची मजा आणि इकडे 12 वाजता चहा नाही नाश्ता नाही जेवण नाही फक्त मोठं ताटा भरून जेवण झालं तुम्ही जर एखाद्या आमच्या देवाला जेवाय आणि त्यानं जर खाल्लं जेवण जर खाल्ले असतं त्याचं रेशन कार्ड मध्ये नाव टाकलं असतं खंडोबा पण भरोसा नाही मग का
पण जोगोबा महाराज म्हणतात तसं नाही. अरे हा एकटा झाला आणि एकट्याने झाले चार बैलाच्या दुसऱ्याच्या कलेची जाणे कलेची येणे कलेची जाणे प्रत्येकानं अनुभवाले कोण सोबत काही सोबत एकट्या झालं आणि एकट्याले जावं लागतं. आमचे नारायण बागे एकटे गेली साला गेला का एकट्याले जावं लागलं. येथे मनुष्याच्या काय आहे तेथे देवविधा नेताने वविधा येथे संसार काय आहे निमित्याचा जरी केला माझे माझे मुनी हे माझा ते माझा याच्या मग असं परत थोडी मरते डाला पण हे भाई हे तो जन्म सुखाचे गेल्या गेले अंत हे काळीचे कोणी नाही फक्त जनता जनार्दन भावने बरोबर त्या ठिकाणी दिवाळीला आज जोरी धंदा तो महिने दादा सा भावाचा जर चांगला
साडी साडीची बरोबर गेली सगळ्या गावात माझ्या भावासारखा भाऊ नाही आणि एखाद्या भाऊ केला नाही काय म्हणतात गावात तो भाऊ नाही आला काय काय कर हसून देण्यासारखा आहे सुखाचे सुखाचे संसार अंतकाळी होती बाकी पोरे ज्यावेळेस आपण मशानभूमीमध्ये विचित्र आहे मला यावेळेस खानखारी कोण असतात येऊन टाकायला गेलं असतात रस्ता दाखवायला कोण नसते रस्ता हे यमाच्या हाती बांधून देणारे कोण सगळे सोयरे यमाच्या हाती हाती देणारे अंतकाळी होती पाठी मोरे तो जयला गेला हे पाहायला सोयरे घरी आले म्हणते गोळी की गाड्या पडल्या घरी जातात बाहेर नाही जायला गेला आणि अंतकाळी होती पाठी मोरे आपलं तुला सोडा कोकणामध्ये क्रीडा केली आणि त्या ठिकाणी फडीचा डाव आणि चेंडू फडीचा डाव मारल्यानंतर काय झालं अचानक नदी डोहामध्ये आणि ज्यावेळेस भगवान कृष्ण परमात्मा डोहारी मारली त्यावेळेस धावत मार गेले कोणाकडे सांगितलं यशोदे तुझा काष्टा बुडाला आता मायले जर असं म्हणतो आपला पोरगा बुडाला मायले वाटेल गाव माय धावत मारली उडी मारला पाणी उडी मारली नाही ते ईश्वराची माता होती तिनं सुद्धा मारली तुमच्या आमच्या घरी एवढे
जन हे सुखाचे जय अंतने काढीचं ओ एवढंच झाली की नाक डोळे पडतील तुमची अवस्था असेल त्या ठिकाणी नमस्कार करतात काय म्हणतात ओ तुझ्यावर ते म्हणते भाई खरं मार्गी बरे आणि कोणी नाचले बरं सारे बाय म्हणते आई घेडघेडे म्हणते सगळं घर कोण म्हणते असं बायको म्हणून म्हणतात अंतकाळी होती पाठीमुळे कोण आपल्या सुखाचे सांगणारी अंतकाळी होते म्हणून चोखोबा मला मानता यायचा भरोसा कोणाचा भरोसा धरू नका काळाची पुढे बाबाजी सोडवेना देवा माय बा सोडवेना बंधू पाठीची बहीण शेतीची राजा देशीचा चौधरी आणि तेराव्या दिवशी खायचं सोयऱ्यामध्ये एवढा भाव मग काय शरणराव धारा त्याची सत्ता पण हरिची सत्ता राहील आले शरीर कोणाच्या सरते कोण बोलते हरी बेकारी अखिल कोणी घडी म्हणून या शहरावे हायवे तो हा करून जायचं असेल तर एकच करा याच्यावर भरोसा कधी खाली उतरवते आणि मनात कोणाची गोष्ट सांगू सोखा म्हणे काय सांगायचं याचा म्हणतो याचा भरोसा करू नका अरे तो सगळा जीवाचा करीतो सर्व जीवाचा सांभाळ करणार तो परमात्मा आहे त्या परमात्मेश्वरन आणि तो आपला तो एक घ्यावा जीवाला सुखाची प्राप्त करून घ्यायची असेल तर त्या पांडुरंग परमात्म्याला आपलं स्वतः हे कोण सांगता कोण सांगता
जगद्गुरु तुकाराम महाराज सूरज भाऊ हे सांगायला कोण आहे? जगद्गुरु जगावगाव पाठीवर हे संत प्रकट झाले आणि त्या संतांच्या उतराई होण्याकरिता एक वेळ त्या संतांच्या नावाचा काय करायचं आपल्याला? भजन करायचं आहे. ज्ञानेश्वर जन्माला देव पोशिला समाजा कोण कोणाचा भरोसा काय आहे? गेले गेले जाणे गेले धीर्य अनुभवया परच कोणाला विश्वाचे सांगाने अंतकाळी होती येणे गेले जाणे गेले धीर्य अनुभवया परच चोखा भाया धरी भरोसा शरणा उदारा पांडुरंगा येणे गेले जाणे गेले हे जे अनुभव झालेली सेवा तुम्ही संत गुरुजी महाराज सत्य महाराज वक्ते बाबा यांच्या अर्पण करू वाणीला पूर्ण देण्याबद्दल सर्वांना हात जोडून विनंती आहे. लागून या माया विना विनोदोमा करटाडी बोला मुखेना पायाच्या प्रसादे काही विनोदे तुम्ही क्षमा करे संसे अंगभूत कंठी निर्माण तुळशी व्रत कराय एकादशी मनावे हरे हरिदास तुका म्हणे पवित्राशी तुळशीची माळ आला की जेणेकरून आपल्या तोंडात काही गडबड न झाली कधी एखाद्या सर्व कान घातलं होतं माणूस तुळशीचं पान आणि घाई गडबड मग त्याच्यासाठी काय करा? अगोदर पाण्याच्या अगोदर काय म्हणतात वयन बांधून घ्या. गळ्यामध्ये पवित्र अशी तुळशीची माळ घाला. व्रत एकादशी व्रत हा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम या ठिकाणी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलेलं आहे. तुम्ही क्षमा सेवा सद्गुरूच्या चरणी अर्पण करून त्या ठिकाणी वाणीला जय विठ्ठल जय 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 Thank you.